कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यावर पुन्हा महापुराचे सावट गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी कर्नाटकातील हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील पाणीसाठ्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 6.50 टीएमसी क्षमतेच्या हिप्परगी धरणात सध्या 6 टीएमसी पाणी असून 22 पैकी केवळ 2 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. तर 123 टीएमसी क्षमतेचे अलमट्टी धरण 92.593 टीएमसी पाणीसाठ्यापर्यंत भरल्याचा दावा त्यांनी केला. कोल्हापूरहून हिप्परगीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी सुमारे 30 तास लागतात. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अचानक विसर्ग धोकादायक ठरू शकतो असे त्यांनी म्हटले. कृत्रिम बॅकवॉटरमुळे दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि शिरोळ परिसरात मोठे नुकसान होत असल्याचाही त्यांनी आरोप केला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने तातडीने समन्वय साधून धरण व्यवस्थापनाबाबत संयुक्त निर्णय घ्यावा अशी मागणी उल्हास पाटील यांनी केली आहे. अन्यथा मानवनिर्मित महापुराचे संकट ओढवल्यास जनतेचा तीव्र रोष ओढवेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कृष्णा नदीवरचा कर्नाटक राज्यातला अथणी तालुक्यातला हा हिप्परगी बॅरेज, आज आपण या बॅरेजवरती उभे आहोत. आपण बघायला लागलो आहे 22 गेट असणारी कृष्णा नदी या ठिकाणी पूर्ण 2 गेटमधनं बाहेर पडायला लागले आहे. म्हणजे जवळजवळ 20 गेटचं पाणी पाठीमागे शिल्लक राहिलं आहे. आज अलमट्टी डॅममध्ये जर पाण्याची पातळी बघितली तर ती 517.50 आहे. आमची दोन्ही राज्यातल्या सरकारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की ज्याप्रमाणे अलमट्टीची लेवल 517.50 आहे आणि 90 टीएमसी पाणीसाठा आहे, तेवढीच आपण सीमा भागात असणारा हा शिरोळ तालुक्यापासून 80 किलोमीटर असणारा हिप्परगी बंधारा, या बंधाऱ्याची सुद्धा उंची तुम्ही 517.50 ठेवा. म्हणजे उद्याच्या काळातलं येणारं महापुराचं भयानक मोठं संकट आपण थोपवू शकणार आहे. निसर्गाच्या माध्यमातून संकट आलं तर आपण निसर्गावर सोडू शकतोय, मात्र आपण मानवनिर्मित बांध घालून या कृष्णेला अडवणूक करून त्याचं संकटामध्ये रूपांतर करायला लागलो आहे. त्यामुळे हात जोडून माझी आपल्या दोन्ही राज्यातल्या सरकारांना आणि खास करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, किमान या बंधाऱ्याची पाणी पातळी आपण 524 वरून 517 आणून उद्याच्या काळातलं संकट टाळावं आणि त्या दृष्टीनं सकारात्मक प्रयत्न करावेत, एवढीच विनंती. धन्यवाद. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.